सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 22 सप्टेंबर 2024 रविवार। आजपासून राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे। मागील काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडलेला आहे, पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे। तर मित्रांनो, आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये आज रात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी, जोरदार पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळू शकतो। मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळेल। मात्र अहमदनगर, सोलापूरच्या भागात आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, मराठवाड्यात पहिलेचदा मराठवाड्यामध्ये आज दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल। मात्र दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्रीपर्यंत काही परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। विदर्भात देखील हीच परिस्थिती आज पाहायला मिळणार आहे। आज रात्री गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो। मात्र अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूरच्या भागात सायंकाळी आणि रात्री दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या सरी काही भागात भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात। मात्र उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मोठे पावसाचे असतील। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।